नमस्ते. दिनांक 2 जून 2026 रोजी गुरुग्रह अर्थात बृहस्पती आपली राशी बदलत आहे. अर्थात सध्या गुरुग्रह आपल्या शत्रू राशीत मिथुन राशीत आहे. तो दिनांक 2 जून 2026 रोजी महाराशी परिवर्तन करत आहे. अर्थात आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्ञान, सत्ता, साम्राज्य तसेच धन, ऐश्वर्य, अध्यात्म, त्याचप्रमाणे समज व्यक्तीची, त्याचप्रमाणे संतती, विवाह इत्यादी गोष्टीचा कारक असलेला, इत्यादी गोष्टीवर अंमल असलेला हा गुरुग्रह आपल्या उच्च राशीमध्ये जेव्हा प्रवेश करेल तेव्हा या बाबतीत नक्कीच सर्व राशीच्या व्यक्तींना शुभफले मिळतील. परंतु आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कोणत्या स्थितीत आहे त्या गोष्टीवर सरासरी परिणाम अवलंबून राहतील. नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो. आज आपण या 2 जून 2026 रोजी या गुरुग्रहाचे जे महाराशी परिवर्तन होणार आहे त्या संबंधाने या राशीवर या गुरुग्रहाच्या महाराशी परिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे याचा आढावा आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या गुरुग्रहाचे व्यक्तीच्या जीवनात महत्त्व काय आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया. ज्ञान तसेच अध्यात्म, शिक्षण, संतती, विवाह तसेच व्यक्तीचे भाग्य, समृद्धी, धन, ऐश्वर्य तसेच सामाजिक प्रतिष्ठा, त्याचप्रमाणे व्यक्तीची समज, सारासा विचार इत्यादी गोष्टीवर हा गुरुग्रह अंमल करत असतो. इत्यादी गोष्टीवर या गुरुग्रहाचा अंमल आहे. हा गुरुग्रह जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुस्थितीत असतो तेव्हा या बाबतीत व्यक्तीला शुभपरिणाम जाणवतात व जेव्हा गोचरीने सुद्धा हा गुरुग्रह शुभस्थितीत येतो तेव्हा सुद्धा या बाबतीत या गुरुग्रहाचे शुभपरिणाम व्यक्तीला जाणवतात. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहदशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी परिवर्तनाचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीमध्येच भ्रमण करणार आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 24 जानेवारी 2027 पर्यंत हा गुरुग्रह अतिचार गतीमध्ये सिंह राशीमध्ये पुढील राशीत प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 नंतर पुन्हा हा गुरुग्रह वक्र स्थितीत कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 ते दिनांक 25 जून 2027 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीत उच्च राशीतच असेल. अर्थात सध्या गुरुग्रह मिथुन राशीत शत्रू राशीत आहे. तो जेव्हा उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा सिंह या राशीला या गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाची कशा प्रकारे फले मिळतील याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. सिंह राशीच्या व्यक्तींच्या गुरुग्रह सध्या लाभस्थानातून प्रवेश करत आहे. अर्थात हा लाभस्थानातील गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम देणारा आहे व दिनांक 2 जून 2026 नंतर हा गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींच्या 12व्या स्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून गुरुग्रह प्रवेश करत असता, गुरुग्रह भ्रमण करत असता तितकेसे शुभ परिणाम देत नाही. परंतु हा 12व्या स्थानातील गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींना कर्क राशीतून उच्च राशीतून भ्रमण करत असल्यामुळे तितकेसे अशुभ परिणाम देणार नाही. अर्थात मध्यम शुभफलदायी हा गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे. अर्थात या 12व्या स्थानातील गुरुग्रहाची दृष्टी सिंह राशीच्या व्यक्तींच्या या दरम्यान अष्टम स्थानातील शनिग्रहावर येत असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना सध्या चालू असलेल्या पनवतीमध्ये थोड्या प्रमाणात त्रास कमी करणारा हा गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. अर्थात सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोड्या प्रमाणात त्रास, दगदग वाढवणारा सुद्धा हा गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये आपली जबाबदारी वाढवणारा हा गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. परंतु सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा हा गुरुग्रह 12व्या स्थानातील राहणार आहे. तीर्थयात्रेच्या योगासाठी तसेच सिंह राशीच्या व्यक्तींना आध्यात्मिक प्रगती साधणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. तसेच शेअर मार्केट तसेच वारसा हक्काने धनप्राप्ती घडवून आणणारा सुद्धा हा गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. परंतु सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये थोड्या प्रमाणात तक्रारी निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. कुटुंबामध्ये खर्च वाढवणारा हा गुरुग्रह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील.
परंतु कौटुंबिक सौख्य निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच घर, प्रॉपर्टी, जमिनीच्या खरेदी संबंधी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच वाहन खरेदीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा 12व्या स्थानातील गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. परंतु या 12व्या स्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान सिंह राशी व्यक्तीने वाहन चालवत असताना थोडीशी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या 12व्या स्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान सिंह राशी व्यक्तीने आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. सिंह राशी व्यक्तीने आपल्या आरोग्यावर खर्च वाढवणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. सिंह राशी व्यक्तीने आपल्या कुटुंबाच्या व्यक्तींवर खर्च वाढवणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. तसेच नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा जबाबदारी वाढवणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. परंतु ज्या सिंह राशी व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना नोकरी लागण्याचे योग सुद्धा या 12व्या स्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान सिंह राशी व्यक्तींसाठी येणार आहेत. तसेच सिंह राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायानिमित्त स्थान परिवर्तन घडवून आणणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. अर्थात सिंह राशी व्यक्तींना या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये अनपेक्षित बदलांना सामोरे जावे लागेल. तसेच सिंह राशी व्यक्तींना ताणतणाव वाढवणारा सुद्धा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. सिंह राशी व्यक्तींनी या दरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सिंह राशी व्यक्तींना या दरम्यान अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा या दरम्यान येणार आहे. परंतु धनप्राप्तीचे योग असले तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च वाढवणारा सुद्धा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. प्रॉपर्टी, घर खरेदीसाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. परंतु पैतृक संपत्तीमध्ये वादविवाद निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी या दरम्यान राहणार आहे. तसेच कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा ताणतणाव वाढवणारा, त्रास वाढवणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. हितशत्रूंचा त्रास वाढवणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर सिंह राशी व्यक्तींसाठी राहील. अर्थात चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून गुरुग्रह भ्रमण करत असता तितकेसे शुभ परिणाम देत नाही. परंतु सिंह राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानामध्ये अर्थात शनिग्रह अगोदरपासूनच भ्रमण करत आहे. सिंह राशी व्यक्तींना पनवती सुरू आहे, ढैया सुरू आहे. या पनवतीमध्ये शनिग्रहाचा त्रास कमी करणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. अर्थात या अष्टम स्थानातील शनिग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे, मीन राशीवर गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे या शनिग्रहाचे त्रास कमी करणारा हा गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी राहील. अर्थात दिनांक 2 जून 2026 नंतरचे हे गुरुग्रहाचे महाराशी परिवर्तन सिंह राशी व्यक्तींना शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारचे पर्याय निर्माण करणारे राहील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 9764 8915 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.